काहीच महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहराचं नाव अधिकृत छत्रपती संभाजीनगर झालं, तरी देखील लोकसभा आणि विधानसभा औरंगाबाद नावावरच लढल्या गेल्या। आता होत असलेली महापालिकेची निवडणूक मात्र छत्रपती संभाजीनगर या नावाने होतीये। त्यामुळे महापालिकेत निवडणुकीवर लढण्यासाठी अर्ज दाखल करताना शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं लिहिणं गरजेचं आहे। मात्र प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष निवडणूक लढत असलेले सौदागर शहाबुद्दीन यांनी अर्जात शहराचं जुनं नाव म्हणजेच औरंगाबादचा उल्लेख केलाय। नियमाने हा अर्ज बाद होणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही। अर्ज वैध धरण्यात आला, त्यांना चिन्हही मिळालं आणि आता ते शहरात प्रचारही करतायत। त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की शहराचं जुनं नाव लिहूनही अर्ज वैध ठरवण्यात आला, तो बाद का केला गेला नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। जो एमपी का इलेक्शन हुआ वो औरंगाबाद के नाम से ही हुआ, जो आमदार का इलेक्शन हुआ, एमएलए का इलेक्शन हुआ, वो भी औरंगाबाद के नाम से ही हुआ। और जो पिछले दिनों हाई कोर्ट का जो डिसीजन रहा कि औरंगाबाद महानगर पालिका के नाम से ही इलेक्शन होना चाहिए, इसलिए मैंने जो है औरंगाबाद महानगर पालिका के नाम से फॉर्म भरा हुआ हूँ। मेरे को कायदे पे कानून पर पूरा भरोसा है, मैंने कायदे में काम किया और महानगर पालिका के जो इलेक्शन डिपार्टमेंट के जी श्रीकांत है उनको भी ये मालूम है कि मैं कायदे में हूँ, इसलिए उन्होंने मेरा फॉर्म रिजेक्ट नहीं किया, मेरे फॉर्म को सिलेक्ट किया गया। आता आपण जे निवडणूक घेत आहोत हे छत्रपती संभाजीनगर या नावानेच घेत आहोत आणि नामनिर्देशन पत्रही तसेच पद्धतीने आपण छापून सर्व जे उमेदवार अर्ज भरण्याची लोकांना ते तसं दिलेले आहे। एखादा अर्जामध्ये त्यांनी जर भरला असेल अशा पद्धतीचा, मला अशा पद्धतीच्या कुठे लेखी प्रकारची तक्रारी नाही आलेला, जर लेखी प्रकारची तक्रार आले तर त्याचा रितसर चौकशी करू। यावर आता मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावेंनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। गंभीर प्रकरण माझ्या समोर आणलेलं आहे। मी आत्ताच हे जे काही निवडणुकीचे प्रमुख असतात, कोण आरोप जे कोणी असतील त्यांना सुद्धा मी पाठवणार आहे आणि का केलं नाही याची या संदर्भात निवडणूक आयोगाला त्यांच्यावर कारवाई करायला सुद्धा सांगणार आहे। या शहराचं आपल्या नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे आणि सगळ्यांनी आपल्या उमेदवारी अर्जावर छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं आहे आणि जर अशा कोणी उमेदवाराने त्याच्यावर औरंगाबाद दिलं असेल तर त्याचा फॉर्म हा बाद व्हायला पाहिजे। पण जर ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर पण नक्कीच कारवाई केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।